स्वागत आहे तुमचं सोनालीज टेस्टी बाईट या चॅनलमध्ये. तर मी आज बनवणार आहे सगळेच आवडीनं खातील असं गार्लिक पिझ्झा. चला तर बघूयात. त्यासाठी मी लसूण भाजून घेते आहे गॅसवरती. त्यानंतर ते व्यवस्थित सोलून वाटून घेऊया. बारीक वाटून घ्यायचा. त्यानंतर एका बाउलमध्ये 2 चमचे बटर घेतले मी. त्यामध्ये वाटलेला लसूण टाकूयात. त्यानंतर त्यात 1 छोटा चमचा त्यामध्ये ओरिगॅनो टाकूयात. 1 छोटा चमचा काळी मिरी पावडर टाकूयात आणि 1 छोटा चमचा चिली फ्लेक्स टाकूयात आणि बारीक कट केलेली कोथिंबीर टाकूयात आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तुमच्याकडे एक मोठं बाउल किंवा छोटासा डब्बा असेल तर ब्रेडला राऊंड शेपमध्ये कट करायचं. अशा प्रकारे गोलाकार त्याला शेप आला पाहिजे. आता मी 1 कांदा, 1 टोमॅटो आणि 1 शिमला मिरची घेतली आहे. शिमला मिरची पण असं मोठं पीस करून घ्यायचे, कट करून घ्यायचे. कांदा पण त्याचप्रमाणे कट करायचा अशा प्रकारे आणि टोमॅटोमधलं बी काढून ते पण त्याच प्रमाणे कट करून घ्यायचं. मोठे पीस करायचे त्याचे पण अशा प्रकारे. हे बघा. आणि आता ब्रेड आपण गोलाकार कट केले त्यावरती बटर लावून घ्यायचं. बटर गार्लिक सगळीकडे व्यवस्थित स्प्रेड करायचं आणि एका पॅनवर ते भाजून घ्यायचं लो फ्लेमवर अशा प्रकारे. आता हे असं भाजून झाले बघा. त्यावर आपण टोमॅटो सॉस आणि पिझ्झा सॉस लावून घ्यायचा व्यवस्थित आणि त्यानंतर त्यावरती मोझरेला चीज ॲड करायचं अशा प्रकारे. सगळीकडे स्प्रेड करायचं व्यवस्थित. त्यानंतर त्यावरती शिमला मिरची, टोमॅटो आणि कांदा ठेवायचा. आता ह्यावरती थोडंसं चिमूटभर ओरिगॅनो आणि 1 चिमूटभर चिली फ्लेक्स स्प्रेड करायचं आणि एक अगदी छोट्या वाटीमध्ये 1 वाटी भरून पाणी घ्यायचं आणि त्याच्या साईडला हे ब्रेड ठेवायचे आणि एक 5-10 मिनिट पाणी पूर्ण कमी होईपर्यंत वाफवून घ्यायचं. म्हणजे चीज आणि आपले भाज्या व्यवस्थित वाफल्या जातील. तुम्ही बघू शकता पाणी आपलं पूर्ण कमी झालं आणि आपले गार्लिक पिझ्झा तयार झाला. हे बघा. अगदी झटपट होतं आणि खायला पण तेवढाच टेस्टी लागतो. रेसिपी आवडली तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा.